आज स्वामींसाठी मी घरच्या घरीच वस्त्र शिवले होते. त्यासाठी माझ्याकडे एक नवीन ड्रेसच्या बाईचा कपडा शिल्लक होता, त्याचाच मी इथे वापर केला. तर मी स्वामींच्या मूर्तीच्या उंचीनुसार कापड कट करून घेतलं आणि एका साईडला शिलाई होती ऑलरेडी, त्यामुळे दुसऱ्या साईडला मी शिलाई मारून घेतली. शिलाई याच्यासाठी मारायची की जे साईडचे धागेदोरे आहेत ते निघत नाहीत आणि आपले वस्त्र व्यवस्थित दिसतात. त्यामुळे मी एका साईडने शिलाई मारून घेतली. सो इथे आता शिलाई वगैरे मारून झाली आणि ते एक्स्ट्राचं दोरा आणि कापड होतं ते कट करून घेतलं. आणि इथे माझ्याकडे एक लेस शिल्लक होती, ती एकच होती. तर बघूयात आपण ती लेस लावल्यानंतर कसं दिसतंय ते. सो इथे दोन्ही साईडला आणि खालच्या दोन्ही साईडला पण लेस लावून घेतली आणि मधोमध थोडीशी शिलाई मारून घ्यायची. त्यामुळे आपले स्वामींना वस्त्र घातले की व्यवस्थित बसतात, आजूबाजूला पसरत वगैरे नाही. सो इथे लेस लावल्यानंतर एवढं काही वेगळं वाटत नाही, छानच दिसते आहे. तर टोपीसाठी मी 2 चौकोनी तुकडे कापून घेतले त्याच कापडाचे आणि त्याला उलटे करून कंथा टोपीचा शेप करून घेतला आणि त्यावर शिलाई मारून घेतली. आणि ते आपल्या टोपी वगैरे आता सरळ केली आणि एखाद्या टोकदार वस्तूनी त्याच्या कडा वगैरे व्यवस्थित करून घेतल्या. सो इथे आपले स्वामींसाठी घरच्या घरी वस्त्र बनवून रेडी आहेत. सो कसं वाटतंय आणि मी स्वामींना घालून पाहिलं तर खूप छान दिसतात ते स्वामी यामध्ये. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बाय.